माझी खात्री आहे की आजकालच्या ज्या बातम्या आहेत, जगातली जी परिस्थिती आहे आणि वेगवेगळ्या प्रकारची जी आव्हानं माणसाच्या समोर आहेत, जगासमोर आहेत, ती आपल्याला दिसतं की राजकारणाच्या दृष्टिकोनातून, शैक्षणिक दृष्टिकोनातून, साधं मानवाचं जीवन जगण्याच्या दृष्टिकोनातून, नैतिक दृष्टिकोनातून, धार्मिक जीवनातून, ह्या सगळ्या बाबतीमध्ये आज जगणं हे फार आव्हानाप्रद झालेलं आहे. माझी खात्री आहे की माणसाने शेवटी कसं जगावं आणि त्यातल्या त्यात जे ख्रिस्ताचे अनुयायी म्हणतात, आपलं अनुयायीपण कसं टिकवायचं, हा एक फार मोठा प्रश्न अगदी सुरुवातीच्या काळापासून आहे. देवाला त्याची जाणीव होती आणि म्हणूनच देवाच्या वचनामध्ये आणि विशेष रीतीनं प्रभू येशू ख्रिस्ताच्या वाणीच्याद्वारे, शिक्षणाच्याद्वारे आणि साध्या सोप्या शब्दांच्या मध्ये सांगायचं झालं म्हणजे दाखल्यांच्याद्वारे ते शिक्षण आपल्या सगळ्यांना देऊन ठेवलेलं आहे.
माझी खात्री आहे की ज्यावेळेस आपण अशा प्रकारे अशा जीवनातून जात आहोत हे ज्यावेळेस आपल्याला कळतं त्यावेळेस नक्कीच आपण ह्या दाखल्यांच्याकडे जाऊ शकतो. ह्या ठिकाणी एक दाखला मी आपल्यासाठी वाचणार आहे आणि मग त्यामधून माझी खात्री आहे की आपल्या सगळ्यांना आजच्या जगासाठी जे अनुयायी आहेत विशेष रीतीनं त्यांच्यासाठी नक्कीच मार्गदर्शन ह्यामध्ये आपल्याला आढळतं. प्रभू येशू ख्रिस्ताने एक दाखला सांगितला आणि तो असा, मी तुम्हाला खचित खचित सांगतो, जो मेंढवाड्यात दाराने न जाता दुसरीकडून चढून जातो तो चोर व लुटारू आहे. जो दाराने आत जातो तो मेंढपाळ आहे. त्याच्यासाठी द्वारपाळ दार उघडतो, मेंढरे त्याची वाणी ऐकतात आणि तो आपल्या मेंढरांना ज्याच्या त्याच्या नावाने हाक मारतो व त्यांना बाहेर नेतो. तो आपली सर्व मेंढरे बाहेर काढल्यावर त्यांच्या पुढे चालतो व मेंढरे त्यांच्या मागे चालतात, कारण ती त्याची वाणी ओळखतात. ती परक्याच्या मागे कधीच जाणार नाहीत, तर ती त्याच्यापासून पळतील, कारण ती परक्याची वाणी ओळखीत नाहीत. ह्या ठिकाणी अत्यंत सोप्या भाषेमध्ये एक सोपा दैनंदिन जीवनातील जो दाखला आहे, त्यांच्या जीवनातील त्या काळच्या वेळेच्या समाजामध्ये जे होतं माहितीचं जे काही जीवन आहे त्यामधून दिलेला हा दाखला ख्रिस्ताचा आहे. आणि आजही तो तेवढाच समर्पक आहेत, विशेष रीतीनं जे ख्रिस्ताचे अनुयायी आहेत, ज्यांना ख्रिस्तामधलं जो विश्वास आहे किंवा आपलं अनुयायी पण टिकवायचं आहे, त्यांच्यासाठी फार मोठा असा मार्गदर्शनाचा भाग ह्याच्यामध्ये आहे. हा अध्याय फार मोठा आहे, परंतु यामधली काही ठळक वचनच आज आपण घेऊ शकतो. माझी खात्री आहे की आपण विश्वासाचं म्हणजे अनुयायीपणाचं जीवन जगत असताना ह्या जगामध्ये कामावर आहोत, आपण नोकरीवर आहात, शेजाऱ्या पाजाऱ्यांच्यामध्ये आपण राहतो, अजून वेगवेगळ्या प्रकारच्या लोकांच्यामध्ये आपण शेजार म्हणून राहता. फार कठीण जातं एक ख्रिस्ताचं अनुयायीपण टिकवण्यासाठी. कसं टिकवायचं? काही विशिष्ट प्रकारचं जेवण खाऊनच टिकवता येतं का? एका विशिष्ट प्रकारचे कपडे किंवा एका विशिष्ट प्रकारची भाषा किंवा एका विशिष्ट प्रकारचं आडनाव वापरून, नाव वापरून किंवा काही अशा नावाजलेल्या विभागांच्या मध्ये, शहरांच्या मध्ये राहून किंवा काही प्रसिद्ध लोकांच्या संगती मैत्री ठेवून किंवा आपल्या बँकमध्ये भरपूर बॅलन्स असणं, पैसे असणं, ह्याने आपलं अनुयायीपण टिकवता येतं का? हा प्रश्न माझी खात्री आहे की आपल्या सगळ्यांच्या समोर आहे. आणि त्याचं उत्तर हे आहे की ह्या कशानेही आपल्याला जे आपलं विश्वासाचं जीवन आहे, अनुयायीचं जीवन आहे, ज्याला आपण ख्रिस्ताचे अनुयायी आपण स्वतःला म्हणतो, ते टिकवण्यासाठी ह्या कशाचाही आपल्याला कधी कधी उपयोग पडत नाही. सामाजिक रीतीनं नक्कीच होईल, कामाच्या दृष्टिकोनातून किंवा नोकरीच्या दृष्टिकोनातून वगैरे, पण आध्यात्मिक दृष्टिकोनातून मात्र आपण जर अनुयायी आहोत ख्रिस्ताचे, तर मग मात्र साधा सोपा ह्या ठिकाणी त्याने उपाय सांगितलेला आहे, मार्गदर्शन दिलेलं आहे. इथं ह्या ठिकाणी तो म्हणतो, माझी मेंढरे. स्पष्टपणे जे ख्रिस्ताचे अनुयायी आहेत त्यांच्यासाठी ख्रिस्ताने एक शब्द वापरलेला आहे की ही माझी मेंढरं आहेत, ही माझे विश्वासणारी आहेत, हे माझे अनुयायी आहेत, हे माझे शिष्य आहेत. आपल्या सगळ्यांना त्याने हे नाव दिलेलं आहे बरं का. साधं सोपं दैनंदिन जीवनातलं किंबहुना शेतीच्या जीवनातलं हे एक उदाहरण आहे की तुम्ही माझे आहात, तुम्ही माझी मेंढरं आहात. आणि मग जर मेंढरं आहात, अनुयायी आहात, विश्वासणारे आहात, तर ह्या गोष्टी आपल्या जीवनामध्ये अनुयायी या नात्यानं घडायला पाहिजे. तो असं म्हणतो, तो आपली सर्व मेंढरे बाहेर काढल्यावर त्यांच्या पुढे चालतो व मेंढरे त्याच्या मागे चालतात. आता नक्कीच प्रभू येशू ख्रिस्ताचे अनुयायी नक्कीच ख्रिस्ताच्या मागे चालणारेच असले पाहिजे. त्यामुळेच त्यांना
ख्रिस्ताचे अनुयायी आहेत. त्यामुळेच आपण विश्वासानं त्याचे अनुयायी झालेलो आहोत. आता आपल्याला त्याच्या मागे चालणं म्हणजे आता काही प्रत्यक्ष आपल्याला ख्रिस्त दिसत नाही आहे शरीराच्या रूपामध्ये, कुठं तो दिसणारही नाही आता. पण त्याच्या मागे चालणं म्हणजे काय आताच्या ह्या आधुनिक जीवनामध्ये? त्याचा अर्थ असा की त्याने जे शिक्षण पवित्र शास्त्र बायबलमध्ये दिलेलं आहे त्याप्रमाणे अनुसरण करणं, त्याप्रमाणे जीवनामध्ये वागणूक करणं, बोलणं, चालणं आणि वेगवेगळ्या प्रकारच्या आपल्या दैनंदिन व्यवहारामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताची जी शिकवण आहे ती आपल्या जीवनामध्ये उतरवणं म्हणजे त्याच्या मागे चालणे असा त्याचा अर्थ आहे. प्रभू येशू ख्रिस्ताचं सर्वात मोठं प्रसिद्ध वाक्य सगळे जगामध्ये, तत्वज्ञानांच्या मध्ये आणि शिक्षणामध्ये आणि वेगवेगळ्या पुस्तकांच्या मध्ये सगळ्यांना माहीत आहे, धर्मांच्या मध्ये माहीत आहे की प्रभू येशू ख्रिस्ताने सांगितलं की जशी आपल्यावर तशी आपल्या शेजाऱ्यावर प्रीती कर. हा एवढा मोठा एक शिक्षणाचा भाग ख्रिस्ताच्या अनुयायांच्यासाठी त्याने दिलेला आहे. ख्रिस्ताचे अनुयायी हे सर्वांच्यावर सारखं प्रेम आणि प्रीती करणारे आहेत. अर्थात प्रेम आणि प्रीती म्हणजे याचा अर्थ असा की त्यांना ख्रिस्ताच्या प्रमाणे आपल्या शेजाऱ्यांच्यावर प्रीती करणं, त्यांची काळजी घेणं, किंबहुना निदान नकारात्मक गोष्टी न करणं म्हणजे त्यांच्यावर प्रीती करणं आहे. आपल्याला माहिती आहे आपल्या आजूबाजूला शेजाऱ्या पाजाऱ्यांच्या द्वारे, समाजाच्या द्वारे पुष्कळ नकारात्मक भीतीच्या गोष्टी आपल्या अनुयायींच्या जीवनामध्ये येतात. अनुयायीपणाला अडखळण ते होतात. आपल्या विश्वासाला ते धक्का बसू शकतात. कारण आजूबाजूची जी परिस्थिती आहे ती अत्यंत विपरीत आहे की जे प्रभू येशू ख्रिस्तांनी शिक्षण दिलं की आपल्या शेजाऱ्यावर प्रीती कर जशी आपली स्वतःची तू काळजी घेतो, स्वतःवर प्रीती करतो. हे फार मोठं महान व्यावहारिक शिक्षण ख्रिस्ताने दिलेलं आहे. सामाजिक रीतीनं, आर्थिक रीतीनं, कौटुंबिक रीतीनं याचा खूप फार मोठा फायदा सगळ्या जगाला शेजाऱ्यापासून त्याची सुरुवात होऊ शकते. आणि हे आपल्या अनुयायीपणाचं आणि अनुयायीपणा टिकवण्याचं हे महत्त्वाचं शिक्षण ख्रिस्ताने आपल्याला दिलेलं आहे की माझी मेंढरं माझ्या मागे चालतात. माझी मेंढरं. आणि मला असं वाटतंय की आज तुम्हाला आणि मला आपलं अनुयायीपण मजबूत करण्यासाठी आणि ते टिकवण्यासाठी तेच शिक्षण उपयोगाचं आहे की प्रभू येशू ख्रिस्ताच्या शिक्षणाप्रमाणे ह्या जगामध्ये आपण जगणं. पुढे तर त्याने असं सांगितलेलं आहे की अशी जी मेंढरं आहेत म्हणजे अनुयायी आहेत, तो आपली सर्व मेंढरे बाहेर काढल्यावर त्याच्या पुढे चालतो व मेंढरे त्याच्या मागे चालतात. ही त्यांची खूण आहे कारण ती त्याची वाणी ओळखतात. अजून एक शब्द ह्या ठिकाणी आलेला आहे की ख्रिस्ताची वाणी ओळखणं. अर्थात हा शब्द अत्यंत समर्पक आहे. ख्रिस्ताचे शब्द, ख्रिस्ताची शिकवण, ख्रिस्ताची सुवार्ता ही ओळखणं ही त्यांच्या जीवनाचा, त्यांच्या विचारांचा, त्यांच्या मनाचा, अंतःकरणाचा एक अविभाज्य भाग झालेला असतो. ख्रिस्ताचे शिक्षण आणि ख्रिस्ताचे अनुयायी ह्यांच्यामध्ये कोणत्याच प्रकारचा फरक त्यांच्या विचारांनी होत नाही. इथं म्हटलेलं आहे की ती त्याची वाणी ओळखतात. ह्या जगामध्ये विशेषतः सर्व प्रकारचं शिक्षण आहे, सगळे प्रकारचे आवाज आहेत. वाणी म्हणजे आवाज. आणि वेगवेगळ्या प्रकारचे आवाज म्हणजे काय? शिक्षणांच्या द्वारे, तत्वांच्या द्वारे, तत्वज्ञानाच्या द्वारे वेगवेगळ्या प्रकारच्या पद्धतीनं समजा जगामध्ये जर यश मिळवायचं असेल तर कोणत्या पद्धतीनं यश मिळवता येतं, कोणत्या पद्धतीनं पैसा मिळवायचा, ह्याच्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे विचार आपल्या समोर आहेत. वेगवेगळ्या प्रकारचं शिक्षण आहे, वेगवेगळ्या प्रकारची उदाहरणं आहे की कसा पैसा मिळवायचा, कसं यश मिळवायचं. हा एक आवाज आहे, हे एक शिक्षण आहे जगामध्ये. परंतु त्याचबरोबर जे ख्रिस्ताचे अनुयायी आहेत त्यांना यशाच्या बाबतीत, पैसा मिळवण्याच्या बाबतीत
नोकरी मिळवण्याच्या बाबतीत जो आवाज आहे, जे शिक्षण आहे, ते त्यांना ओळखता येतं, असा त्याचा अर्थ आहे. तुम्हाला आणि मला आवाजामध्ये, शिक्षणामध्ये ख्रिस्ताचं शिक्षण आणि ह्या जगातून येणारं शिक्षण ह्याच्यामध्ये जर फरक करता येत असेल, कारण इथं म्हटलेलं आहे की ते माझी म्हणजे ख्रिस्ताची वाणी ओळखतात, आणि ती जर आपल्याला फरक करण्यासारखी ओळख जर असेल, तुम्ही ओळखू शकत असाल, तर आपण ख्रिस्ताचे अनुयायी आहात आणि तुम्ही ते अनुयायी पण टिकू शकाल. पुढे असं म्हटलेलं आहे 5व्या वचनामध्ये, ती परक्याच्या मागे कधीच जाणार नाही, तर ती त्याच्यापासून पळतील. पुन्हा एकदा एक महत्त्वाचं लक्षण जे ख्रिस्ताचे अनुयायी आहेत त्यांच्यासाठी आहेत. अर्थात ख्रिस्ताच्या पाठीमागे जात असताना, ख्रिस्ताचं अनुकरण करत असताना, ह्या जगामध्ये आजच्या परिस्थितीमध्ये जरी फार मोठ्या वेगवेगळ्या प्रकारचं भीतीचं वातावरण सध्या असलं तरी त्याचे अनुयायी मात्र त्याच्या मागे चालत असतात, म्हणजे त्याचं शिक्षण अनुकरण करीत असतात. पण कधीकधी आपल्या जीवनामध्ये आपली वाट चुकते. कधीकधी आपण दुसऱ्या शिक्षणाकडे किंवा दुसऱ्या मार्गदर्शनाकडे जाण्याचा मोह होतो, आणि कधीकधी अनुयायी सुद्धा, विश्वासणारे सुद्धा पडतात आणि जातात. पण अशा वेळेला त्याने अजून एक वाक्य ह्या ठिकाणी असं वापरलेलं आहे, ती त्याची वाणी ओळखतात, परक्याच्या मागे कधी जात नाहीत, ती त्याच्यापासून पळतील, दूर जातील. जर कदाचित चुकीच्या मार्गाने ख्रिस्ताचा अनुयायी गेलाच, कधीकधी ह्या जगामध्ये तसं होतं, वेगळा मार्ग आपण घेतो, वेगळ्या मार्गाने जाण्याचा आपल्याला मोह होतो, कारण ह्या वेगळ्या मार्गाने जाण्यासाठी गेल्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे फायदे आणि वेगवेगळ्या प्रकारचं अगदी लवकर मिळणारं जे यश आहे, लवकर मिळणारा जो पैसा आहे, हे जे मार्ग आहे तिकडे कधीकधी जाण्याचा मोह होतो. पण ख्रिस्ताचे जे अनुयायी आहेत, असं म्हटलेलं आहे, ते त्याच्यापासून पळतात, ते वापस येतात. ती वापस येण्याची जी जाण आहे ती ख्रिस्ताच्या अनुयायांना ह्या जगामध्ये असणं अत्यंत आवश्यक आहे. हो, कधीकधी आपली वाट चुकते, ख्रिस्ताचे अनुयायी आणि विश्वासणारे असून सुद्धा ह्या ठिकाणी आपल्याला ह्या दाखल्यामध्ये स्पष्टपणे जणू काय त्याची आठवण करून दिलेली आहे. परंतु ही पण आठवण करून दिली की ते लगेच परततात, मागे येतात आणि पुन्हा ख्रिस्ताच्या मार्गावर, त्याच्या वाटेवर आपली पावलं आणतात. हा त्याचा अर्थ आहे. तुम्हाला माहित आहे, उधळ्या पुत्राचा जो दाखला आहे तो खरं तर त्याचाच दाखला आहे. त्याने वेगळ्याच प्रकारचा एक निर्णय घेतला जीवनामध्ये तरुण असताना, आणि त्या उतावळेपणाने आपलं वडिलांचं घर सोडलं आणि कुठंतरी परदेशी गेला, आणि मग त्या ठिकाणी त्याने सगळं गमावलं, अक्षरशः सगळं म्हणजे सगळं. आणि मग तो एक दिवस कुठं तर त्या जनावरांच्या मध्ये बसलेला आहे, डुकरांचं जे जेवण होतं ते तो खातो आहे. आणि त्या परिस्थितीमध्ये त्याला जाणीव झाली की अरे, आपण चूक केली, आपला मार्ग चुकला, जो माझ्या वडिलांच्या घरी होता मार्ग तो मी सोडला, आणि आता वेगळ्या चुकीच्या मार्गाने ह्या ठिकाणी येऊन पडलो, असं म्हटलेलं आहे की त्याला त्याची जाणीव झाली. आणि ज्यावेळेस त्याला त्याची जाणीव झाली, त्याने ठरवलं की नाही, मी परत जाणार. कुठं? माझ्या वडिलांच्या घरी. आणि ती जी जाणीव आहे ह्या ठिकाणी तोच शब्द आहे की जर कदाचित आपण वेगळ्या वाकड्या मार्गाने गेलोच, ख्रिस्ताचे अनुयायी असून सुद्धा जाणीवपूर्वक कदाचित दुसराच मार्ग घेतला, तर परत येण्याची जी मुभा आहे, पश्चाताप करून पुन्हा वडिलांच्या घरी तो गेला, परतला आणि त्या कुटुंबामध्ये तो सहभागी झाला. ती जी मुभा आहे, ते जे स्वातंत्र्य आहे, ते ख्रिस्ताने दिलेलं आहे. पण अशा परिस्थितीमध्ये आपलं अनुयायी पण टिकू शकतं जर आपण ख्रिस्ताने सांगितलेल्या ह्या शिक्षणाप्रमाणे आपण करत गेलो तर. पुढे अनेक गोष्टी त्याने ह्या ठिकाणी सांगितलेल्या आहे.
आपण त्याची वाणी ऐकावी, आपण त्याच्या पावलावर पाऊल टाकावं. आणि इतकंच केवळ नव्हे, जर कदाचित चुकीचा मार्ग धरलाच असेल तर परत त्याच्या सांगितलेल्या शिक्षणाच्या मार्गावर परत येणं ही आपली जबाबदारी आहे. आपण स्वतः ते पाऊल उचलणं अत्यंत आवश्यक आहे. जर जाणीव झाली असेल तर, म्हणजे पश्चाताप होणं आणि परत ख्रिस्ताच्या मार्गावर येणं आणि विश्वासानं त्याला स्वीकारणं असं आहे. ह्या ठिकाणी अनेकदा त्या दोन गोष्टी सांगितलेल्या आहेत की जे ख्रिस्ताचे अनुयायी आहेत ते त्याची वाणी ऐकतात, त्याची वाणी ओळखतात आणि इतकंच केवळ नव्हे, परंतु त्याच्या मागे त्याच्या मार्गावर ते चालतात. आणि मग जर काही घडलंच जीवनामध्ये तर ते परत ख्रिस्ताकडे येतात. जर असं आपल्या जीवनामध्ये जर असेल तर आपलं अनुयायी पण हे अजून मजबूत होईल, ते टिकेल. आणि मग कितीही मोठ्या प्रकारच्या बातम्या आणि महाभयंकर गोष्टी ह्या जगामध्ये घडल्या तरी ख्रिस्ताचे अनुयायी हे कधीही ढळणार नाहीत. तुम्हाला माहिती आहे, अशा प्रकारचं अनुयायी पण जर ख्रिस्ताचे शिष्य लोक जर जगत असले तर मग त्याचा आशीर्वाद आहे. फार महत्त्वाचा आशीर्वाद ह्या ठिकाणी शेवटच्या भागामध्ये जवळजवळ ह्या अध्यायाच्या सांगितलेला आहे. योहान कृष्णवर्तमान अध्याय 10 आणि मी 27-28 ही 2 वचनं आपल्यासाठी वाचतो. माझी मेंढरे माझी वाणी ऐकतात, मी त्यांना ओळखतो व ते माझ्या मागे येतात. मी त्यांना सार्वकालिक जीवन देतो, त्यांचा कधीही नाश होणार नाही आणि त्यांना माझ्या हातातून कोणी हिसकावून घेणार नाही. काय फायदा, आशीर्वाद. ह्या जगाने जर जगाचे मार्ग जर आपण त्यांचे घेतले आणि स्वीकारले आणि त्याप्रमाणे जगामध्ये जर जगलो तर खूप प्रकारचे फायदे सांगण्यात येतात. आणि त्यामुळेच मनुष्य मग मोहात पडतो, कारण ते फायदे लगेच मिळतात आणि त्याच्यासाठी फार कष्ट आणि फार नीतीचं असं जीवन जगायचीही गरज नाही. पण फायदे भरपूर मात्र ह्या जगात जगत असताना. पण जर ख्रिस्ताचे अनुयायी अगदी स्थिर आणि मजबूत कोणत्याही आव्हानाला तोंड देण्यासाठी जर उभे राहिले, विश्वासानं ख्रिस्ताचे अनुयायी म्हणून जगले तर त्यांच्याहीसाठी फार मोठे आध्यात्मिक फायदे आहेत, आशीर्वाद आहेत. आणि त्याचं वर्णन ह्या ठिकाणी सांगितलेलं आहे. विशेष रीतीनं 28 वचन, मी त्यांना सार्वकालिक जीवन देतो. पहिला आशीर्वाद, फार मोठा आशीर्वाद. तुम्हाला माहीत आहे, सगळ्या जगातल्या लोकांना, विशेष रीतीनं जे धार्मिक आहेत, आध्यात्मिक आहेत, त्यांना एक आशा असते की फार मोठमोठे कर्म करून, चांगले कर्म करून, दानधर्म करून आपल्याला पुढच्या जगामध्ये काहीतरी चांगला जन्म मिळावा. सर्वात मोठी गोष्ट मिळावी ती म्हणजे मुक्ती किंवा मोक्ष. आत्म्याला मोक्ष मिळणं. तुम्हाला माहिती आहे, तो मोक्ष कोणत्याच प्रकारे आणि पद्धतीने मिळत नाही, तर तो तुम्हाला आणि मला दान म्हणून देण्यात येतो. आणि तो देणारा जो आहे, ह्या ठिकाणी असं म्हटलं आहे की मी त्यांना सार्वकालिक जीवन देतो, असं प्रभू येशू ख्रिस्त म्हणाले. मंडळी, आपण जर ख्रिस्ताच्या नावाने त्याचे शिष्य म्हणून जर जगत आहात, मोठ्या कष्टानं आपलं जीवन आपण पुढे नेत आहात, तर आपल्याला एक खात्री आहे ह्या जगामध्येच की सार्वकालिक जीवन म्हणजे मुक्ती आणि मोक्ष हा तुम्हाला दिलेलाच आहे. फक्त त्याचे अनुयायी म्हणून कितीही आव्हानं जर समोर आलीत आजूबाजूच्या जीवनातून किंवा परिस्थितीतून, तरीही मात्र आपण त्याच्यावर विश्वास ठेवून पुढे जगा. कारण सार्वकालिक जीवन हे फार मोठी गोष्ट आहे. ती कशानेही मिळू शकत नाही. ती प्रभू येशू ख्रिस्ताचं तुम्हाला आणि मला दान आहे. आणि त्याचं आश्वासन प्रभू येशू ख्रिस्ताने आज ह्या जगामध्येच दिलेलं आहे. पुढे असं म्हटलेलं आहे, त्यांचा कधीही नाश होणार नाही. नाश म्हणजे काय?
प्रत्येक जवळजवळ शिक्षणामध्ये असं सांगितलेलं आहे की मनुष्याचं जीवन ह्या जगातलं संपल्यानंतर त्याला देवाच्या समोर उभं राहायचं आहे आणि त्या ठिकाणी त्याचा न्याय होईल. आणि न्याय होत असताना त्याच्या कर्माप्रमाणे त्यांना एक तर नरकामध्ये किंबहुना स्वर्ग जीवनामध्ये त्या ठिकाणी त्यांना मिळेल. त्याचं सुद्धा आश्वासन ह्या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्ताने दिलेलं आहे. जर ख्रिस्ताचे अनुयायी आपण विश्वासानं झालेला आहात, त्याचा स्वीकार केलेला आहे, तर तो म्हणतो की त्यांचा नाश होणारच नाही. त्यांना सार्वकालिक जीवन आणि स्वर्ग त्याचं एक बक्षीस ह्या ठिकाणी त्याने सांगितलेलं आहे आणि ते नक्की आपल्यासाठी आहे असं म्हटलेलं आहे. आणि एक महत्त्वाची अजून गोष्ट त्याने सांगितलेली, आणि त्यांना माझ्या हातातून कोणी हिसकून घेणार नाही. माझ्या हातामधली हे माझे अनुयायी आहेत. त्यांनी माझा स्वीकार केलेला आहे आणि मी त्यांचा स्वीकार केलेला आहे. ते माझ्या हातात आहेत असा त्याचा अर्थ आहे. ते माझ्या हातामध्ये आहेत. आपण प्रत्येक ख्रिस्तावर विश्वास ठेवणारे आपण जरी ह्या जगामध्ये वावरतो, वेगवेगळ्या प्रकारच्या दुःखातून, संकटातून आणि वेगवेगळ्या प्रकारच्या प्रश्नामधून, आजारामधून आपण जात आहोत, परंतु शेवटी ख्रिस्ताच्या हातामध्ये आपण आहोत. कारण आपण त्याचा विश्वासानं स्वीकार केला आणि त्याने आपला स्वीकार केला असा त्याचा अर्थ आहे. मंडळी, याचा अर्थ असा की ह्या जगामधलं कोणतंही संकट तुम्हाला आणि मला त्याच्या हातातून हिसकावू शकत नाही. कोणताही त्रास नाही, कोणतंही दुःख नाही, कोणताही आजार नाही, कोणत्याही प्रकारची काळजी नाही, कोणत्याही प्रकारचा शाप नाही, नव्हे सैतानाच्या पीडा सुद्धा त्याच्या हातातून तुम्हाला आणि मला काढू शकणार नाहीत. तुम्ही स्वतः निघणार तो वेगळा प्रश्न आहे, परंतु दुसरी कोणतीही शक्ती तुम्हाला आणि मला त्याच्या हातापासून म्हणजेच त्याच्या संरक्षणापासून विभक्त करू शकत नाही. हे त्याचं वचन तुम्हाला आणि मला आहे. किती मोठं वचन त्याने तुम्हाला आणि मला दिलेलं आहे की ख्रिस्ताच्या हातामध्ये आपण आहोत, सुरक्षित आहोत आणि त्याच्या हातापासून आपण कधीही जाऊ शकत नाही. आणि कोणतंही संकट आणि कोणीही तुम्हाला त्याच्यापासून दूर नेऊ शकत नाही. सर्वात मोठा आशीर्वाद. ह्यावेळेस मला अजून एक वाक्य आठवतं. एका महिलेचं, 50 वर्षाची महिला होती आणि जवळजवळ 10 वर्षपर्यंत तिला कॅन्सर होता आणि सर्व प्रकारचे अद्ययावत औषधं झाले, ऑपरेशन झाले इकडे अमेरिकेमध्ये. आणि मग एक दिवस आला, डॉक्टरांनी तिला सांगितलं की आता सगळे औषधं संपलेत, सगळा औषधोपचार संपलेला आहे, याच्या पुढे आता काही नाही. आणि तिला कळलं की आता आपले शेवटचे दिवस आहेत. आणि मग तो शेवटचा आठवडा आला आणि त्या आठवड्यामध्ये तिला हुरूर लागली की आता कदाचित हा माझा शेवटचा आठवडा आहे. त्यावेळेस ती देवाची आठवण करायला लागली. ती हिंदू कुटुंबातली, परंतु ती देवाला प्रार्थना करायला लागली. आणि शेवटी तिने असं म्हटलं की मी माझा हात येशूच्या ख्रिस्ताच्या हातात दिलेला आहे. याचा अर्थ असा की मी त्याच्या हातामध्ये विश्वासानं त्याचा स्वीकार केलेला आहे. माझं जीवन मी त्याच्या हातामध्ये दिलेलं आहे. तुम्हाला माहीत आहे, त्या आठवड्यामध्ये जरी तिला नक्की माहीत होतं, कारण ती स्वतःच डॉक्टर होती, तिला माहीत होतं की आता शेवटचा दिवस येतो आहे आणि त्या आठवड्यामध्ये तिने शेवटचा प्राण सोडला. परंतु ह्या खात्रीनं आणि ह्या विश्वासानं की माझा हात मी येशूच्या हातात दिलेला आहे. शिष्यगण हो, अनुयायांनो, ख्रिस्त असं म्हणेल की तुम्ही माझ्याजवळ सुरक्षित आहात. आपण प्रार्थना करू. आमच्या पवित्र देवा, आम्ही मनापासून तुझे उपकार मानतो. ह्या दाखल्याबद्दल प्रार्थना करतो देवा की जे आम्ही सर्वजण तुझ्यावर विश्वास ठेवणारे आहोत किंबहुना विश्वास ठेवणारे कदाचित ऐकणारे असतील, आम्ही प्रार्थना करतो की ही खात्री आम्हाला दे की विश्वासानं आम्ही तुझा स्वीकार केलेला आहे, म्हणजे आम्ही आमचा हात तुझ्या हातात दिलेला आहे आणि आम्ही सुरक्षित आहोत ह्या जगामध्ये आणि मग सार्वकालिक जीवनाच्या जगामध्ये सुद्धा. आता देवज बाप, देवज पुत्र आणि देवज पवित्र आत्मा ह्या त्रैक देवाचा आशीर्वाद आपणा सर्वांबरोबर आता आणि सदा सर्व काळ असो.
आमेन. आमेन. देव आपणास आशीर्वाद.